गाय तर ठीक आहे, पण खाली ससा का काढलाय? विसरली, आठवण नाही करून दिली. माईक घ्यायची. जल्दी बोल, फटाके भी लेने हैं. बायकोला म्हणलं तुला ढगात नेतो. नाही शी, काय पण बोलले. हॅलो गाईज, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. खरं तर लग्नानंतरची ही आमची पहिलीच दिवाळी आणि आज दिवाळीचा पहिलाच दिवस, वसुबारस. तर चला तर संपूर्ण दिवाळी आपण सोबत सेलिब्रेट करूया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. दिवाळीचं डेकोरेशन तर तुम्हाला आधी दाखवलेलंच आहे व्हिडिओमध्ये. तुम्हाला आजची रांगोळी दाखवतो वसुबारसची. हे पहा, ही माझ्या बायकोनी काढलेली वसुबारसची रांगोळी. नेहा इकडे आहे जरा. ही काय रांगोळी काढली? ते गाय तर ठीक आहे, पण खाली ससा का काढलाय? ससा नाहीये, तो गाईचं पिल्लू येते. कोणत्या अँगलनी ते वासरू दिसतंय? वासरूच येते. गाईज तुम्हीच सांगा, हे वासरू आहे का ससा आहे? ह्या पोरी स्वतःच्या चुका कधी मान्य करणार नाही. चुकी नाहीच आहे. मी घाईमध्ये माझ्या ऑफिस मधून वेळ काढून एवढी छान रांगोळी काढली आणि तू त्याला ससा म्हणतोयस. ठीक आहे, जाऊ दे. चल आता बाहेर जायचंय. आमच्या घराच्या जवळच एक गाईचा गोठा आहे. तिथे जाऊन आम्ही गोमातेची पूजा केली. वासराची पण पूजा करतात, पण वासरू नव्हतं तिथे, म्हणून गोमातेची पूजा केली. आणि ऋग्वेदनी तिला नैवेद्य भरवला, तिला खाऊ पिऊ घातलं आणि तिचा आशीर्वाद घेऊन आम्ही वसुबारस साजरी केली. नाही शी, काय पण बोलले. धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपक लावला आणि तुमच्या आणि आमच्या सगळ्यांच्या अखंड आयुष्यासाठी प्रार्थना केली. त्यानंतर धन्वंतरीची पूजा केली. माझ्याकडे काही आयुर्वेदिक औषधी आहेत, त्यांची पूजा केली आणि सगळ्यांना निरोगी आयुष्य लाभावं ही प्रार्थना केली. आज संडे तर म्हटलं जरा आराम करावा आणि कसलं काय अचानक लक्षात आलं की फटाकडेच नाही आणले. मग काय काढली गाडी आणि आलो इकडे भोसरीमध्ये फटाकडे आणायला. आणि विषय असा झाला की माईक विसरलो आम्ही, आणि आमच्या बायकोनी पण माझ्या विसरली, आठवण नाही करून दिली. माईक घ्यायची. जल्दी बोल, फटाके भी लेने हैं. माईक घ्यायची आठवण पण नाही करून दिली. म्हणजे एवढं सगळं मी बॅगमध्ये आठवणीने घेऊन आले आणि मग याला माईक नाही का लक्षात ठेवता येईल. ते पण माझ्यावर प्रेम करतात. आणि मी आणि मोदी दोघं एकटे मिळून काय करणार ना? तुम्ही पण सपोर्ट केला पाहिजे. मी मोदींनी काय काय केलं? चला चला फटाके घ्यायचे. दाखवले तुम्हाला फटाक्याच्या दुकानात किती गर्दी आहे. आम्हाला खूप वेळ लागणार आहे फटाके. किती गर्दी आहे दुकानात तुम्ही बघू शकता. आणि आज नेमका संडे आहे, त्यामुळं विषय असा झाला आहे की सगळं गाव इकडं आलेलं आहे फटाके घ्यायला. आणि हे मी रीलमध्ये बघितलं होतं, हे दुकानाचं नाव. इथं स्वस्त होलसेलमध्ये फटाके मिळतात. मोकार गर्दीतून वाट काढत आम्ही फटाके घेतलेत आणि असे काहीतरी फटाके घेतलेत एवढेसे. आणि कारण माल संपला होता तिथं, लई गर्दी होती तिथं त्यामुळे. आणि उद्या सकाळी माल येणार आहे, पण जरा लांब असल्यामुळे आम्ही काही येणार नाही, म्हणलं दुसरीकडून घेऊ. आणि आता आम्हाला भूक लागली, त्यामुळे आम्ही आलो आहे एका त्याच्या शेजारी रेस्टॉरंटला. बायकोला म्हणलं तुला ढगात नेतो, त्यामुळे आम्ही Cloud9 रेस्टॉरंटला आलो आहे. सो अशा प्रकारचा ॲम्बियन्स आहे इथं. कसं आहे, बायकोला अधूनमधून खुश करावं लागतं, त्यामुळं तिला कॅन्डल लाईट डिनर आवडतं आणि त्यामुळं मी तिला इथं घेऊन आलो. बघा, मला ब्लॉग काढायला लावलं आहे आणि ती इथं मसाला पापड खाती. लाज वाटते का तुला? आज दिवाळीचा तिसरा दिवस, नरक चतुर्दशी, आणि मी आज अभ्यंगस्नान करण्यासाठी एवढं पहाटे उठली आहे. ऋग्वेद तो उठतो सहसा, कारण त्याचं ऑफिस असतं 5:30 वाजता, पण आज मी त्याच्यासोबत उठली आहे लवकर. आणि मस्त तेल उठणं लावून मी माझं अभ्यंगस्नान करून घेते आणि मग तुम्हाला माझी पुढची तयारी दाखवते.
व्लॉगचे रिटेक घेता घेता माझ्या अभ्यंग स्नानाची वेळ निघून जायची. त्याच्या आत मी जाऊन करून येते. माझं अभ्यंग स्नान होईपर्यंत बाहेर बरंचसं उजेडलं होतं. पण तरी पण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत दाखवल्या होत्या आम्ही पणत्या रंगवलेल्या. त्याच पणत्या मस्त सकाळी-सकाळी सगळ्या घरभर लावून घेतल्या. त्यानंतर ऋग्वेदला छान औक्षण केलं आणि त्याच्या अभ्यंग स्नानासाठी मी मस्त तयारी केली होती, तुम्हाला दिसत असेल. मग ऋग्वेदला तेल उठणं लावलं आणि त्याला मित्रांचे फोन येत होते, त्याला क्रिकेट खेळायला जायचं होतं. पण तरी थोडीशी मजा-मस्ती केली आम्ही आणि ऋग्वेदनी अभ्यंग स्नान केलं आणि खेळायला पळाला.